माणुसकीला काळीमा फासणारी घटना परभणी जिल्ह्यात घडली आहे। जिल्ह्यात पाथरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दरोडेखोरांनी एक गर्भवती महिलेला पळवून तिच्यावर सामूहिक बलात्कार केलाय। या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली असून पोलिसांनी तपास कामाला वेग दिलाय। खेडुळा शिवारात एका रात्री 3 सशस्त्र दरोडे टाकण्यात आले। त्यातील एका घरात दरोडा घालताना दरोडेखोरांनी माणुसकीलाही काळीमा फासला। पाथरी शहरापासून 3 किलोमीटरवर ही दुर्दैवी घटना घडली आहे। दरोडेखोरांच्या हल्ल्यात तिघे जखमी झाल्याची माहिती मिळते, तर या प्रकरणी पोलिसांनी संशयावरून 4 मुलांना अटक केली आहे। परभणी जिल्ह्यातल्या पाथरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे। माणुसकीला काळीमा फासणारी अशी ही घटना होती। पाथरी शहरापासून 3 किलोमीटरवर दुर्दैवी घटना घडली आहे। दरोडेखोरांनी गर्भवतीला पळवून नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे। यावर आपण अधिक माहिती घेतली होती नियतिक ठक्कर पोलीस अधीक्षक यांच्याकडून। परत ऐकूया त्यांचं काय म्हणणं आहे। रात्री पाथरी पोलीस स्टेशन अंतर्गत खेलुडा नामक एक गाव आहे। तिकडे 4 लोक हे आले। ते 3 आखाड्यावर त्यांनी हल्ला केला। अगोदर पहिल्या आखाड्यावर जे हल्ला तिकडे दगडफेक केली, पण तिकडे काही नंतर केला नाही। त्याच्यानंतर ते दुसऱ्या आखाड्यावर गेले। तिकडे 2 लोक होते, त्यांना थोडी मारहाण केली आणि त्यांच्याकडून 500 रुपये घेतले आणि पुढे तिसऱ्या आखाड्यावर गेले। तिकडे पण मारहाण केली आणि 2 छोटे मंगलसूत्र, 2 मोबाईल, असे थोडा सोनं चांदी, असं जवळपास 24,000च्या आसपासचा माल ते घेऊन गेले। आणि तिकडे एक हजबंड वाईफ होते, ते बायकोला सोबत घेऊन गेले। 1 किलोमीटर अंतरावर घेऊन त्यांनी बलात्कार केला आणि त्याच्यानंतर जे पोलीस आणि लोक आले, ते आवाज ऐकून ते पळून गेले। आम्ही 4 संशयित आरोपी डिटेन केलेले आहे आणि पुढील तपास चालू आहे।